नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन साक्षीला म्हणतो, बोला मिस साक्षी, कारण मी तुम्हाला आता 4 ऑप्शन दिले आहेत, त्यातलाच एक ऑप्शन तुम्ही निवडा. तेव्हा साक्षी काहीच बोलत नाही, एकदम घाबरलेली असते. अर्जुन पुन्हा तिला विचारतो, का काही आठवत नाहीये का? अहो मग आठवा मिस साक्षी, असं म्हणून अगदी तो रागातच तिला म्हणतो. तेव्हा साक्षी जोरातच दचकते, घाबरते, गोंधळते. त्यावर वरती दामिनी लगेचच उडते. ऑब्जेक्शन य ऑनर असं म्हणते. त्याच वेळी ऑब्जेक्शन ओव्हरल अस. आता जज साहेब जेव्हा म्हणतात तेव्हा दामिनीचा चेहरा पडतो आणि ती अगदी गपगुमाने खाली बसते. आता इकडे साक्षीच्या डोळ्यात पाणी असतं, कारण ती खूप घाबरलेली असते. मग अर्जुनला ती म्हणते, आठवलं हो, आठवलं, मला आठवलं. अर्जुन हस्त म्हणतो, हो का, ब्र झालं, सांगा ब्र. मग आता खून झाला त्या रात्री मी आश्रमात का गेले होते ना, ते मला आठवलं. मग आता ऍक्च्युली मी आश्रमात जाणारच नव्हते. काय झालं, मी आश्रमाच्या जवळून जात होते त्यावेळी मला प्रिया दिसली आश्रमामध्ये जाताना, आणि म्हणून मग मी जे पैसे दिले होते ना प्रियाला, अगदी उधार म्हणून, अहो ते पैसे मागण्यासाठी, म्हणून मी तिच्या मागोमाग आश्रमामध्ये गेले. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात, कारण आज शेवटच्या हेअरिंगच्या वेळी साक्षीने तिची साक्ष पूर्णपणे बदललेली असते आणि एवढंही कबूल केलेलं असतं की मी आश्रमामध्ये गेले होते, पण ते फक्त वेगळ्या कारणांसाठी. तेव्हा अर्जुन तिला विचारतो, अरे बापरे, आणि मग हे आठवण्यासाठी तुम्हाला अगदी 2.5 वर्ष गेले? तेव्हा साक्षीच हे स्टेटमेंट ऐकून आता दामिनीच्या डोक्यात अक्षरशः मुंग्या येऊ लागतात, कारण दामिनी पूर्णपणे आता घाबरलेली असते. साक्षीने पूर्ण स्टेटमेंट्स बदलून टाकलेलं असतं. त्यानंतर अर्जुन विचारतो, पुढे काय झालं, तुम्हाला आठवतं का? पण आता अजून 2.5 वर्ष नाहीयेत हा आपल्याकडे. मग साक्षी म्हणते, हो माहिती आहे मला, पण मी प्रियाला म्हणाले, हा मी तुला जे फीचे पैसे दिले होते ना ते तू मला परत कर. अहो मग प्रिया मला म्हणाली की माझ्याकडे पैसे नाहीयेत. मग आमच्या दोघींमध्ये ना थोडीशी वादावादी झाली, मला माझे पैसे मिळाले नाहीत आणि म्हणूनच मी चिडूनच तेथून निघाले, माझ्या गाडीत बसले आणि मग मी ना आपली सरळ घरी गेले. तेव्हा अर्जुन हे सगळं बोलणं ऐकून घेतो आणि साक्षीला विचारतो, 1 मिनिट, हा म्हणजे तुम्ही पैसे मागण्यासाठी प्रियाच्या मागोमाग तिथे आश्रमामध्ये गेलात? साक्षी म्हणते, हो. मग पुढे अर्जुन म्हणतो, मग ते पैसे घेताच तुम्ही डायरेक्ट घरी निघून गेलात? म्हणजे तुम्ही असंच घरी निघून गेलात का? साक्षी म्हणते, अहो मी कुणी वसुली एजंट नाहीये ना, म्हणजेच माझे पैसे मिळाले नाही तर मी अगदी तेथे बसूनच राहीन, असं मी काही करणार नव्हते. मग मी प्रियाला सांगितलं की माझे पैसे ना तू लवकरात लवकर परत कर, आणि मग नंतर मी निघाले तिथून. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तुमच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन खून झाला तेव्हा आणि खून झाल्यानंतर अगदी थोडा वेळ आश्रमातच दाखवते. तेव्हा अर्जुनला आणि साक्षीला सुद्धा, त्याचबरोबर दामिनीला या सगळ्या गोष्टी आठवतात की कशा प्रकारे अर्जुनने ते पुरावा दाखवून सिद्ध सुद्धा कोर्टासमोर करून दाखवले की साक्षी तर खुनाच्या अगोदर आणि नंतर आश्रमामध्येच होती. आता सगळेजण आश्चर्याने साक्षीकडे पाहत असतात, कारण तिचं उत्तर आता नक्की यावर काय येते हे सगळ्यांना त्यांना ऐकायचं असतं. आता पूर्णपणे साक्षी घाबरलेली असते. अर्जुन म्हणतो, अहो सांगा ना साक्षी, अहो विलासचा खून झाला तेव्हा आणि त्यानंतरही तुम्ही थोडा वेळ का होईना आश्रमातच होता, आणि आता हे मान्य करायला शिका. मग आता ती म्हणते, नाही हे मला मान्य नाही, म्हणजे ज्यावेळी खून झाला ना तेव्हा मी तिथे नव्हतेच. तेव्हा तुमच्या दुसऱ्या फोनच लोकेशन तुम्ही कसं स्पेंड करणार आहात? अहो बोला ना साक्षी. असं म्हणून अर्जुन सततच अगदी शांतपणे तिला विचारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी साक्षीकडे आता दुसरा ऑप्शन नसतो आणि काहीही उत्तर सांगायला नसतं. ती घाबरूनच जरा दामिनीकडे पाहते, तर दामिनी अगोदर तिला शांत व्हायला सांगते. मग आता महिप्त सुद्धा घाबरतो, कारण आपल्या लेकराला काही बोलता येत नाहीये याची त्याला भीती वाटू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, इकडे तिकडे बघू नका, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या अगोदर. अहो खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमाच्या आतमध्येच होतात, मान्य करा जरा. आता अतिशय घाबरलेली साक्षी म्हणते, नाही नाही, असं नाहीये, मी आश्रमात गेले होते, परंतु खून झाला तेव्हा मी आश्रमाच्या आतमध्ये नव्हतेच. रविराज आणि प्रिया हे दोघेही आता एकमेकांकडे पाहू लागतात, तर इकडे साक्षी आता खूपच घाबरलेली असल्यामुळे
अर्जुनला ती सांगू लागते, आमच्या दोघींमध्ये खूप वादावादी झाली हे मी मान्य करते आणि मग त्यानंतर मी लगेचच निघाले आणि मग आश्रमाच्या बाहेर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा फोन पर्स तर तिथेच राहिली आहे आणि म्हणूनच ती पर्स घेण्यासाठी मी आतमध्ये गेले होते तेव्हा साक्षीच्या या बालिश उत्तरावर मात्र सायली, कुसुम, कल्पना आणि इतर सर्वजण हसू लागतात. इकडे प्रिया अगदी घामाघूम झालेली असते कारण साक्षी ही आयत्यावेळी काय काय खोट बोलायला लागलीय. अगदी रचून रचून कहाण्या सांगतीय. मी काय साक्ष दिली होती आणि ही काय बोलतीय आता बसल्या जागी. प्रियाच टेन्शन साक्षीच्या या स्टेटमेंटमुळे खूपच वाढलेलं असतं आणि क्षणातच तिचा चेहरा अगदी काळा पडतो. इकडे अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात फक्त आणि फक्त तुमचा मोबाईल तिथे होता बरोबर. तेव्हा साक्षी म्हणते, हो असंच आहे दामिनी तर आता डोक्याला हात लावून बसलेली असते. सगळे फासे तिच्या विरोधात पडत असतात. इकडे अर्जुन विचारतो, म्हणजे तुम्ही पर्स घेण्यासाठी पुन्हा आश्रमामध्ये कधी गेलात की ते मूळच्या तिकीट सारखं प्रियाला दान केलं? ती पर्स आणि मोबाईल सुद्धा तिथे. आता साक्षीची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते. इकडे रविराज प्रियाला विचारतो, तन्वी हे बघ त्या रात्री साक्षी तुझ्याकडे पैसे मागायला आली होती हे तू मला का सांगितलं नाहीस? तेव्हा प्रिया आता घाबरतच म्हणते, नाही बाबा, अहो ते राहून गेलं. तर इकडे अर्जुन साक्षीला म्हणतो, मला माहिती आहे, एक पर्स, एक फोन आणि त्यामधले पैसे काय आहे तुमच्यासाठी अगदी क्षुल्लक आहे. कोण आहात तुम्ही? एवढे प्रसिद्ध बिझनेस बिल्डर महिप्त शिखरे यांची मुलगी आहात तुम्ही आणि कसा आहे ना तुम्ही एक फोन मागाल तर महिप्त शिखरे म्हणजे तुमचे वडील तुम्हाला 10 फोन असे सहज गिफ्ट करतील. पण मला काय म्हणायचं साक्षी, त्या पर्समध्ये तुमचे इम्पॉर्टंट आयडी कार्ड वगैरे असतील, बँकेचे कार्ड, डेबिट कार्ड ऑल आणि तेच घेण्यासाठी तुम्ही आश्रमामध्ये परत गेला होतात ना? पण कधी गेला होतात तेवढं सांगाल प्लीज? तेव्हा साक्षी आता जज साहेबांकडे पाहते. तिला उत्तर काय द्यावं ना हे सुचत नसतं. त्यानंतर साक्षी म्हणते की माझ्या थोड्या वेळाने लक्षात आलं की माझी पर्स आणि मोबाईल तिथे आश्रमामध्येच राहिलाय. मग मी माझी गाडी परत आश्रमाकडे वळवली आणि मी ती पर्स घेण्यासाठी आश्रमामध्ये गेले. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तिथे गेलात का तुम्ही आणि तिथे गेल्यानंतर आश्रमामध्ये तुम्हाला समजलं की मधुभाऊ आणि विलासची झटापट सुरू आहे आणि तेव्हा तुम्ही पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ऑब्जेक्शन युवर ऑनर अस. आता लगेचच दामिनी म्हणून ऑब्जेक्शन सारखी घेऊ लागते आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी स्वतः लिहिलेल्या सिनेमाची गोष्ट सांगू नये, फॅक्ट्स बोलावेत म्हणून ती आता थोडी साक्षीची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ऑब्जेक्शन्स स्टँड अस. आता जज साहेब म्हणतात, मग आता अर्जुन म्हणतो, ओके, आता मला सांगा मी साक्षी शिकरे तुम्ही की जेव्हा पर्स घेण्यासाठी तुम्ही आतमध्ये गेला होतात तेव्हा नक्की काय काय पाहिलं तुम्ही तिथे? मग आता साक्षी सांगू लागते, मी जेव्हा आश्रमामध्ये गेले तेव्हा आश्रमातील सर्व वस्तू अशा अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या आणि मधुभाऊ व विलास हे दोघेही असे तेथे जमिनीवर पडलेले होते आणि विलासच्या छातीतून रक्त सुद्धा येत होतं. हे सगळं पाहून मी खूप घाबरले, खूप पॅनिक झाले आणि हे सगळं बघून मी पॅनिक झाल्यानंतर लगेचच तेथून निघाले. तेव्हा सगळेजण नुसते आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात कारण साक्षीने आजपर्यंत सांगितलेलं खोट आज सुद्धा ते बोलून टाकलेलं असतं. तर प्रिया इकडे डोळे बंद करून घेते कारण आज साक्षीने या कोर्टामध्ये काय राडा घालून ठेवलाय हे तिचंच तिला माहीत असतं. कारण साक्षी नुसती खोट्यावर खोट स्टेटमेंट देऊन अगदी अर्जुनचीच दिशाभूल करू लागते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे खूप वाईट झालं की नाही? कारण एवढं भयानक दृश्य तुम्हाला पाहावं लागलं. पण प्रिया, मधुकर तेव्हा कुठे होत्या? तेव्हा साक्षी घाबरतच म्हणते, नाही, माझं लक्ष तेव्हा कुठेच नव्हतं कारण मी ते सगळं प्रकार पाहून खूप म्हणजे खूप घाबरले होते. कारण हे सगळं दृश्य बघून मलाच करावं तरी काय, मी निघाले डायरेक्ट, मी तिकडे थांबलेच नाही. आता साक्षीला असं स्टेटमेंट देताना पाहून सगळेजण तिच्याकडे पाहून गालात हसतात कारण साक्षी सरळ खोट
बोलतीये हे समोर बसलेल्या सगळ्यांना त्याचबरोबर साहेबांना माहीत असतं तेव्हा अर्जुन म्हणतो कमाल आहे मी साक्षी तुमच्यासमोर एखाद्या माणसाचा मर्डर झाला आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित मुलीला पोलिसांना इन्फॉर्म करणं सुद्धा महत्त्वाचं वाटलं नाही का बरं असं तुम्हाला वाटलं अर्जुन विचारत असतो तेव्हा साक्षी अगदी शांतपणे म्हणाले मी मगाशी म्हणाले तसं मला खूप भीती वाटत होती आणि मला काही सुचत नव्हतं हा सगळा प्रकार बघून आणि ते डोक्यातच आलं नाही माझ्या की पोलिसांना यांना इन्फॉर्म करावं आणि तुम्हाला एक सांगू डोकेट अर्जुन सुभेदार अहो आमच्यासारख्या सामान्य माणसांना असं पोलिसांकडे जायचं त्यामुळे खरंच खूप टेन्शन येतं आणि हा तर चक्क खुनाचा मामला होता मी जर काही बोलायला गेले असते आणि मीच या प्रकरणामध्ये अडकले असते या गोष्टीची मला खरंच खूप भीती वाटली आणि म्हणूनच मी पूर्णपणे गप्प बसले तर दुसरीकडे प्रतिमा आता घरी आलेली असते आणि अश्विन सुद्धा तिच्या सोबत असतो प्रतिमा अजूनही थोडी घाबरलेली असते आणि कसला तरी विचार करत असते म्हणजे महिप्तच्याच तेव्हा अश्विन म्हणतो प्रतिमा आत्या अगं थोडं पाणी घेतेस का तुला बरं वाटतं का आता मग आता प्रतिमा त्याला काहीच प्रत्युत्तर करत नसते तेव्हा अश्विन म्हणतो आत्या हे बघ आपण घरी आल्यापासून ना तू एकही शब्द माझ्याबरोबर बोललेली नाहीयेस ब्र मला सांग आत्या कोर्टामध्ये नक्की काय झालं होतं ब्र आणि ज्याला तू एवढी घाबरली होतीस मला सांगशील का तू आत्या असं तो पुन्हा विचारतो पाहता प्रतिमा ही अगदी शांत राहते आणि तिला समोर सारखा महिप्त दिसत असतो त्याचे ते विचित्र असे डोळे सुद्धा तिच्या नजरेसमोर सारखे येत असतात त्याचं ते अगदी भयानक रूप तिला दिसत असतं तेव्हा अश्विनच्या लक्षात येत की प्रतिमा आत्याला काही सांगायचं नाहीये कारण ती अजूनही घाबरलेली आहे म्हणूनच तो आता म्हणतो ऐक ना आत्या तू जरा रूममध्ये जाऊन आडवी होतेस का म्हणजे तुला ना जरा ब्र वाटेल तरीही प्रतिमा काही बोलत नाही मग अश्विनला जरा टेन्शन्स येतं इकडे अर्जुन म्हणतो अरे वा मिस साक्षी शिखरे पण तुमच्यासारख्या असं सामान्य माणसाला आज सगळं हे असं सांगावंस का वाटलं बोला की मी साक्षी शिखरे का सांगावंस वाटलं मी पुन्हा विचारतोय तुम्हाला तेव्हा साक्षी म्हणते अहो फोनच्या लोकेशनमुळे अहो माझ्या फोनच लोकेशन आश्रमामध्ये सापडलं ना आणि म्हणूनच मी आज सगळं काही खरं सांगितलं तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन मात्र गालात हसतो तेव्हा दामिनी तर अगदी रागातच साक्षीकडे पाहू लागते कारण साक्षी काय बोलतीये काय बरतीये हे तिचंच तिला कळत नसतं त्यानंतर साक्षी म्हणते मी तेव्हाच म्हणजे पहिल्या हेअरिंगच्या वेळी जर खरं बोलले असते तर आतापर्यंत तुम्ही मला खुनी ठरवून मला जेल सुद्धा झाली असती तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का तुमचा या पोलीस डिपार्टमेंटवर आपल्या या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाहीये तेव्हा साक्षी जरा घाबरते आणि म्हणते ते नाही अहो नाही मला असं म्हणायचं नाहीये तेव्हा अर्जुन विचारतो मग काय म्हणायचं बोलात यानंतर आता साक्षी एवढं काही क्लिअर काही बोलत नाही सगळेच जण आता साक्षीकडे पाहू लागतात कारण साक्षी स्पष्टपणे काही बोलत नाहीये प्रश्नांची उत्तर देत नाहीये खरं काय झालं ते सांगत नाहीये हे ऐकून आता सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो त्यानंतर अर्जुन म्हणतो चला आता मी ना तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो अगदी सिंपल आहे हा प्रश्न अगदी सिंपल अहो वात्सल्य आश्रमामध्ये प्रिया सोबत अजून तुम्ही कुणाला ओळखत होतात का तेव्हा आता सगळेजण उत्सुक असतात साक्षी काय उत्तर देते ते ऐकण्यासाठी मग आता साक्षी सांगू लागते नाही तर प्रिया सोडून दुसरं कोणालाही ओळखत नव्हते तेव्हा अर्जुन म्हणतो अहो नीट आठवा जरा नीट आठवा तसंही तुम्हाला हे सगळं आठवायला खूप वेळ लागतो हो की नाही चला आता मी तुमच्यासाठी ना या गोष्टी सगळ्या सिंपल करून दाखवतो मी ना आता तुम्हाला सगळं डिरेक्टली विचारतो तुम्ही विलासला अगोदर बसून ओळखत होतात का तेव्हा साक्षी आता घाबरते आणि मनातून पूर्णपणे ती हलून गेलेली असते ती महिप्त आणि प्रियाकडे पाहते पण आता ते दोघेही काहीही रिएक्शन देत नसतात आता साक्षी ही पूर्णपणे अगदी कोंडीत अडकलेली असते तिला उत्तर काय द्यावं हे सुचत
नसतं आणि आता काव्या बाव्या झालेल्या साक्षीला काय करावं कळत नाही तेव्हा ती स्पष्टपणे सांगते नाही मी विलासला ओळखत नाही कारण माझा आणि विलासचा तसाही काही संबंध नव्हता. त्यानंतर अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मला आता राजेंद्र यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा आता राजेंद्र कोण सर्वांना मात्र पडलेला असतो तर महिप्त धक्क्यानेच आता अर्जुनकडे पाहतो की हा राजापर्यंत पोहोचला सुद्धा. तेव्हा साक्षी सुद्धा आता प्रचंड घाबरलेली असते तिच्या चेहऱ्यावर तशी भीती सुद्धा अगदी दिसत असते. तेव्हा परमिशन ग्रंटेड असन जज साहेब म्हणतात तर अर्जुन साक्षीला म्हणतो तुम्ही जाऊ शकताय. आता काही वेळानंतर आता राजेंद्रला लगेचच पोलीस हे तेथे घेऊन येतात. त्याच्याकडे सगळेच जण पाहू लागतात कारण तो महिप्तचा माणूस असतो, महिप्तसाठी काम करत असतो आणि तो एक गुंड सुद्धा असतो. आता तो विटनेस बॉक्समध्ये खरंतर उभा राहतो पण त्याच्याही मनात तेवढेच धाकधूक असते आणि तोही खूप घाबरलेला असतो. महिप्तकडे पाहतो त्यानंतर अर्जुन आता त्याला प्रश्न विचारू लागतो तुमचं नाव आणि तुम्ही कुठे काम करता. तो आता सांगू लागतो माझं नाव राजेंद्र आणि मी साक्षी या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो. तेव्हा अर्जुन विचारतो साक्षीस कन्स्ट्रक्शन म्हणजे महिप्त शिखरेची कंपनी ना. तेव्हा तो आता म्हणतो की होतीच ती कंपनी. ऐकून सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसतो कारण आता खरंतर महिप्तचाच माणूस त्या विटनेस बॉक्समध्ये सगळ्यांना आता समजलेलं असतं. तर इकडे महिप्त आणि साक्षी सुद्धा घाबरलेले असतात कारण अर्जुनने आता जर या राजेंद्रची उलट तपासणी घेतली तर आपले आजपर्यंतचे सर्व काळे धंदे हे उघड पडणार या भीतीने महिप्तचा चेहरा पडतो. त्यानंतर अर्जुन आता दुसरा प्रश्न साक्षीला विचारतो मिस साक्षी शिखरे तुम्ही यांना ओळखता का. तेव्हा साक्षी उठून म्हणते हो मी यांना ओळखते. मग पुढे अर्जुन सांगू लागतो मिलॉर्ड हे पहा आता या राजेंद्रने महिप्त शिखरे यांच्या अकाउंटमधून खूपदा कॅश काढली आहे आणि या कंपनीच्या बँक अकाउंटचे हिस्ट्री आणि बँकेतल्या सीसीटीव्ही फुटेज असं म्हणून तो ते दोन्हीही पुरावे जज साहेबांकडे देतो. आता जज साहेब ते पुरावे पाहतात आणि त्यानंतर एका प्रोजेक्टवर एका स्क्रीनवर ते सर्व काही सीसीटीव्ही फुटेज दिसू लागतं. त्यानंतर कोर्टातील सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त त्या सीसीटीव्ही फुटेजकडे असतात की यात असा कोणता महत्त्वाचा पुरावा आहे. मग त्यानंतर आता सर्वजण ते जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहू लागतात तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो असं काय आहे ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. मग आता दामिनी सुद्धा पाहत असते आणि असे हातवारे करत असते कारण तिला त्यामध्ये तर असा काही पुरावा सापडत नाही किंवा असा त्याच्यावर काही संशय येईल त्यामध्ये नसतं सुद्धा. त्यानंतर आता ते सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच काळजी असते की यामध्ये नक्की आहे तरी काय कारण तो राजेंद्र फक्त त्या बँकेतून पैसे काढून बाहेर गेलेला असतो. तर ते सीसीटीव्ही फुटेज आता सगळ्याच पाहून होतं. सगळेजण अगदी शांत बसलेले असतात. तेव्हा अर्जुन आता जज साहेबांना काहीतरी सांगणार तितक्यातच दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन घेते जज साहेबांना व कोर्टाला सांगू लागते कोणत्याही कंपनीचा एखादा एम्प्लॉय आपल्या बॉससाठी काम करू तर शकतोच आणि असं बँकेत जाऊन त्यांच्या अकाउंटमधून पैसे तर काढूच शकतो. हे खूप नॉर्मल आहे. मग महिप्त सुद्धा होला हो करत असतो. त्यानंतर हा गुन्हा कधीपासून होऊ लागला असं जेव्हा दामिनी विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो कॅश विड्रॉ करणं हा गुन्हा नाहीचे. अहो प्रॉब्लेम सांगू तुम्हाला कारण विलासकडे जी कॅश होती त्याचे सिरियल नंबर आणि विलासने मधुभाऊंना जी कॅश दिली होती म्हणजे मधुभाऊंकडे जी कॅश विलासने ठेवायला दिली होती त्याचे सिरियल नंबर अगदी मॅच होतायत. हे ऐकल्यानंतर आता महिप्तच्या डोक्यात अक्षरशः मुंग्या येऊ लागतात. दामिनीच डोकं काम करायचं बंद पडतं कारण अर्जुनने एवढे लहान लहान पुरावे शोधून काढलेले असतात. त्यामुळे आता इथे दामिनीची देखील बोलती बंद झालेली असते. त्यानंतर अर्जुन कोर्टासमोर आणि जज साहेबांसमोर हे सिद्ध करून दाखवतो की याचाच अर्थ मी लॉर्ड विलासकडे जी कॅश होती ती याच माणसाने म्हणजे राजेंद्रने विलासला दिली होती. आता इकडे
महिप्त आणि राजेंद्र त्याचबरोबर साक्षी सगळेजण घाबरलेले असतात तर प्रियाचा चेहरा ऑलरेडी पडलेला असतो. त्यानंतर दामिनी विचारते कशावरून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही हे बोलताय अहो कोर्टामध्ये पुरावा लागतो अशी वायफळ चर्चा करून बडबड करून काहीही सिद्ध होत नसतं. इथे पुराव्यांना महत्त्व असतं कारण ती जी कॅश मिस्टर राजेंद्र यांनी बंकेतून काढली त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे असण्याचं काहीच कारण नाही आणि विलास ने जी कॅश मधुकर पाटील यांना दिली ती कॅश आणि ही कॅश सेम आहे त्याचे सिरियल नंबर मॅच होत आहेत याचा काय पुरावा आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांकडे. तेव्हा प्रिया त्याचबरोबर इकडे महिप्त सुद्धा अशी मान डोलावत असतो कारण अर्जुनकडे खरंच पुरावा असेल का हीच शंका त्यांना असते. तेव्हा आता तो रेकॉर्ड पोलिसांकडे नसेल परंतु मधुभाऊंकडे तो रेकॉर्ड आहे असं अर्जुन सांगतो. हे ऐकून सर्वांनाच आता धक्का बसतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो हे पहा मिलॉर्ड खर्च झालेला सर्व पैसा आणि आलेल्या प्रत्येक नोटेचे नंबर लिहून ठेवण्याची जुनी सवय आहे मधुभाऊंची. तेव्हा महिपत आता अगदी रागातच इकडे तिकडे पाहू लागतो कारण हे म्हातारं एवढ्या सगळ्या नोंदी लिहून ठेवायच का असा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यानंतर अर्जुन मधुभाऊंच्या हिशोबाची डायरी सुद्धा जज साहेबांना दाखवतो आणि विलासने मधुभाऊंना जे पैसे दिले होते ठेवायला त्याचे सिरियल नंबर सुद्धा आहेत. आता हे सांगितल्यावर मात्र सर्वांना खूप टेन्शन येतं तर आता अर्जुनने खूप लहान सहान गोष्टी सगळ्या विचारात घेतलेल्या असतात आणि त्याप्रमाणे तो त्या कोर्टामध्ये स्टेटमेंट देत असतो. तर साक्षी महिप्त दामिनी खूप घाबरले असतात आणि त्यांच्यासोबत प्रिया सुद्धा बाकी सगळेजण रिलॅक्स असतात. अर्जुनच्या घरातले सगळेजण सुद्धा सायली सुद्धा आणि मधुभाऊ सुद्धा कारण अर्जुन ज्या प्रकारे स्टेटमेंट करतोय अर्जुन आपल्या बाजूने चांगला लढतोय ही खात्री मात्र मधुभाऊंना असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वेळ असते ती प्रियाची तीच स्टेटमेंट देण्याची. त्यामुळे प्रिया आता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो मिस प्रिया मधुकर यांनी फक्त विलासला नाही तर मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आहे कारण विलास पिस्तल तुझ्या हातात होतं तूच विलासवर गोळी झाडली तूच मारलं विलासला प्रिया तूच मारलंस अस दबाव टाकत अर्जुन पूर्ण कोर्टासमोर प्रिया अगदी प्रवृत्तीच्यावर आरोप करू लागतो. अगं तुला पैसे हवे होते आणि म्हणूनच तू विलासचा खून केला असं अर्जुन जेव्हा कोर्टासमोर मोठ्या मोठ्याने म्हणत असतो तेव्हा मात्र साक्षीनी आणि दामिनी या दोघीही गालात हसत असतात कारण त्यांना असं वाटत असतं की सगळं भांड हे प्रियावर फुटलं कारण प्रिया काही तोंड उघडणार नाही याची पूर्णपणे त्यांना खात्री असते. पण प्रियाचा आता अगदी संताप होतो कारण जे सत्य आहे ते आता सांगण्याची वेळ आली असं एका क्षणातच तिच्या मनात येतं आणि ती अगदी मोठ्याने ओरडते नाही कारण गोळी मी नाही झाडली तर गोळी ही साक्षीने झाडली आहे आणि विलासचा खून हा साक्षीमुळे झाला आहे असं जेव्हा ती आता कोर्टासमोर सांगते आणि सत्य सांगितल्यानंतर इकडे साक्षी खूप घाबरते. महिप्त सुद्धा आता रागातच प्रियाकडे पाहतो आणि दामिनी सुद्धा आता सगळेच इथे फारसे पलटलेले असतात आणि साक्षीनेच खून केल्याचं आता सिद्ध झालेलं असतं. अर्जुन हा प्रियाकडे पाहतच राहतो कारण तो आता ख्या सत्यापर्यंत पोहोचलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.